नमस्कार मित्रांनो, मुंबईत ठाण्यात भाजपा आणि शिंदे सेना एकत्र लढत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वर्चस्व असलेल्या या महापालिकेचा निकाल काय लागणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये ठाणे शिंदेचंच असल्याचं सिद्ध होणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आलं आहे. शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारणार असल्याचे अंदाज एक्झिट पोलच्या कोलने दिला आहे. ठाणे महापालिकेत शिंदे सेना आणि भाजपा युतीमध्ये लढत आहे. उद्धव सेना आणि मनसे यांचीही युती आहे. त्यामुळे या महापालिकेची सत्ता कोण राखणार आणि कोण सर्वात मोठा पक्ष ठरणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. ठाणे महापालिकेबद्दलचा पहिला एक्झिट पोल समोर आला असून त्यात शिंदे सेना 72 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा कोल देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेमध्ये भाजपला 26 जागा तर शिंदे सेनेला 72 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 जागा तर काँग्रेसला 3 जागा, उद्धव सेनेला 3 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा, मनसेला 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदा महापालिका निवडणूक होत आहे. 2017 मध्ये जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा शिवसेनेला 67 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 23 जागा त्यावेळच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेना एकत्र आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर एक मोठं आव्हान नाहीये. उद्धव सेना आणि मनसे एकत्र असले तरी पाहिजे तितके आव्हान निर्माण करू शकले नाही असे चित्र प्रचारादरम्यान दिसले. त्यामुळे युतीतील दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि अभ्यासकांमध्ये होती. मात्र आता ठाणेमध्ये शिंदे सेनेचं वर्चस्व असणार हे एक्झिट पोल वरून कळत आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.